मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी घडणार नाही असं घडून दावलं। महिलांचं दुःख माझ्या बाबासाहेबांनी जाणलं। महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या इतिहासामध्ये आज नवीन इतिहास रचला गेला। पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्राताई अजितदादा पवार ह्या विराजमान झाल्या। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान। घडणार नाही असं घडून आणलं, महिलांचं दुःख माझ्या भीमानं जाणलं।